कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असालच. वातावरण एवढं बेकारचं राहिलं की समजतच नाही ना की थंडी आहे का गरमी आहे. घरात बसलं तर गरमी वाटते, बाहेर पडलं की थंडी वाटते आणि याच्यामुळे तब्येत पण थोडी बिघडली. गणेशकाला सर्दी खोकला, मला पण कालच सर्दी. आणि आज गणेश स्कूलमध्ये डे चालू झालेत. आजपासून 4 डे कलर डे आहेत. तर तिला आज आहे रेड कलरचा डे. म्हणजे रेड कलर म्हणजे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. रेड कलरचं तिला कपडे आणि टिफिनला पण रेड कलरचं काहीतरी द्यायचं आहे. असे 4 डे आहेत तिचे. तर रेड कलर तिला टिफिनला देणारे मी बीट पराठा. आणि मॅडम झोपलेली आहे, तिला उठवेल थोड्या वेळाने. त्यासाठी तर बीट पराठा बनवते. हेल्दी पण खायला की नाही माहीत नाही, पहिल्यांदा मी बनवेन बीट पराठा. गणिष्का जसं उठायला खूप नाटकं करते. रात्री 1-1 वाजेपर्यंत जागी असते, झोपायला मागत नाही. आणि उठायला सकाळी बघा 9:15 झाले. चला उठा, स्कूलमध्ये कोणाला जायचं आहे? स्कूल नाही, आज स्कूल आहे. 3 दिवस सुट्टी होती ना गणेशकाला, म्हणून बोलते आज स्कूल नाही. आज आणि उद्या सॅटर्डेला पण स्कूल आहे गणेशकाची. चला उठा बेबी. आज पराठा घेऊन जायचे, न्यू कपडे घालून जायचे ना स्कूलला, रेड कलरचे. गणेशका चला उठा, चला. रेड कलरचे कपडे कोण घालणार आहेत न्यू न्यू? म्हणून रात्रीचं लवकर झोपायचं गणेशका. काय जरा चलो, आज फ्रेंड पण भेटणार गणेशकाचे ना ना बेबी. उठा शोना, अरे शोना उठा ना. असं हिला जबरदस्ती उठवायला लागतं. मी व्हिडिओ काढते तुझा, व्हिडिओ चालले. व्हिडिओ नाटक करत नको. नाटक नाटक करते ही पोरी, नाटक. बेडरूम मधनं उठून आता इथे हॉलमध्ये येऊन झोपली आहे. गणेशाची झोप काय आज उडत नाही वाटतं. रेडी झाले आमची हिरोईन. बीटचे पराठे बनवून झालेत, पहिल्यांदा ट्राय केले तर मस्त सॉफ्ट झालेत. तर गणेशकाला आवडतात की नाही काही माहिती नाही. इसको घरी आल्यानंतर समजेल टिफिन फिनिश केल्यावरती. पिकाबू आज कोण घ्यायला आलेलं? आज गणेशकाचे बाबा गेले होते गणेशकाला स्कूलमध्ये घ्यायला आणि गणेशका त्यांना बघून शॉक झाले. खूप दिवसापासून काहीतरी खावंसं वाटत होतं, बट काय खावंसं वाटत होतं हे समजतच नव्हतं. नंतर मग आज खूप मला टाईम होता, म्हणजे जेवण वगैरे खूप लवकर झालं होतं बनवून. तर मग विचार केला की आज चिकन मोमोज बनवते. स्टीमवाले तर नेहमीच बनवते मी. आज मी फ्रायवाले पण ट्राय केले, थोडेसे 4-5च ट्राय केले. त्याच्यानंतर पप्पा आज मच्छी पण घेऊन आले, ते मच्छी पण फ्राय केली. फ्राय केलेले एकदम मस्त झालेले, कुरकुरीत लागत होते. वाटलं नव्हतं की एवढे छान होतील आणि खायला पण मस्त वाटत होते, कुरकुरीत. आणि गणेशकाला पण आवडलेलं.